विनी, विनी, झोप लागली का तुला? रागावलेस का माझ्यावर? तू सांग ना विनी, प्लीज बोल ना काहीतरी. आय एम सॉरी विनी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण खरंच तसं काही नाहीये ग. माझं दुसऱ्या कोणत्याही मुलीवर प्रेम नाही. खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं. घरच्यांनीच आग्रह धरला म्हणून मी तयार झालो लग्नाला. पण खरं सांगतो विनी, मी तुला पाहिलं आणि पाहता क्षणी तू मला आवडलीस. खूप खूप आवडतेस मला तू विनी. पण एका बाबतीत मात्र मी तुझी फसवणूक केली. कसं सांगू, कुठल्या शब्दात सांगू मला कळत नाहीये ग विनी. I am not a man enough. मला तुला दुखवायचं नाहीये विनी. पण एवढं मात्र खरं आहे की माझ्यामुळे तुला आयुष्यभर फक्त दुःखच मिळणार आहे. इफ पॉसिबल प्लीज forgive me. For God's sake. नाही, मला माहिती आहे विनी की मी माफी मागणं सुद्धा चुकीचं आहे. पण मनापासून सांगतो विनी, प्लीज शक्य झालं ना तर मला माफ कर. पुढे नाही, वो किस्सा फिर नेहमीच आहे तुझं. डिड आय टेल यू, माझी एक फिल्म येते, परवा शूटिंग सुरू झालं. सासू कमाल सून धमाल. काय नाव काय? सासू कमाल सून धमाल. विनोदी चित्रपट दिसतोय. या नावाचा गंभीर सिनेमा अजून यायचा आहे. नाही, येईल तो, काही सांगता येत नाही. मला काय वाटतं माहिती का, सासू सुनेच्या जोडीने प्रेक्षकांना हसवलं पाहिजे भरपूर. खरंय रे, सासू सुनेची जोडी प्रेक्षकांना नेहमी रडवतच आलीये. थोडा तरी फरक झालाच पाहिजे ना. तुला सांगतो, नाटक सिनेमाच्या लिखाणामध्ये एवढा जमीन आसमानाचा फरक आहे. मी पहिल्यांदा लिहितोय स्क्रीन प्ले आणि डायलॉग. बघूया कितपत यश मिळते. मिळेल रे, नीट विचार करून प्रयत्न करतोयस ना, नक्की यश मिळेल तुला. तसं नाही ग, ते नाटक सिनेमाच्या लिखाणाच्या जातकोळीमध्येच फरक आहे आणि तो मी लक्षात घेतलेला आहे.
आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली मी, प्रेक्षक. मराठी सिनेमा हा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्येच चांगला धंदा करतो. धंदा म्हणजे व्यवसाय करतो. म्हणून मी केवळ शहरी लोकांना समजतील असे संदर्भ न वापरता गावच्या बोलीमध्येच काही गमती जमती करायचा प्रयत्न केलाय. बघूया कसं काय. ए, तुझा हा सिनेमा मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार कॉलेज सारखा. मग जाताना अंडी टोमॅटो घेऊन जा, म्हणजे तुझ्या प्रतिक्रिया तुला जोरकसपणे व्यक्त करता येईल. नाही रे, असं काही नाही होणार. माझा विश्वास आहे तुझ्यावर. येस, थँक गॉड. मगाचपासून आपण दोघच गप्पा मारत बसलोय. गोवर्धन कुठे? ऑफिस मध्ये गेलाय, उत्साहाने गेलाय. अगदी मानच्या पश्चात अमृत डेअरीचं काम छान झालं पाहिजे असा निश्चय करून गेलाय. अमृत डेअरीची नवी शान आणि तिचा मान व्यवस्थित राखला गेला पाहिजे असा विडा उचललाय त्यांनी. चला, आता त्याचं गाडं रुळावरती येईल. अमृत डेअरी म्हणजे शेवटी त्याचं सगळं केंद्रबिंदू आहे त्याचं. हो, तिथेच रमेल, तिथेच आनंदात राहील. चला, झालंय चांगलं झालं की. इज गुड बॉय आफ्टर ऑल. काकू, कुरिअर आहे तुमच्यासाठी. कुरिअर? कुरिअर माझ्यासाठी? हो, तुमचं आणि काकांचं अशी दोन्ही नावं आहेत ह्याच्यावर. माझ्यासाठी कुरिअर म्हणजे जरा चमत्कारिकच वाटते मला. बापरे, काय भयानक माणसं आहे ती. काकू, काय झालं? अगं, ती विदुलाची मावशी आणि तिचा नवरा. ते म्हणतात की विदुलाचा ताबा आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू म्हणून. बाप रे, पण काकू ही माणसं असं कसं करू शकतात? बघ ना, विदुला तिचे डॅडी आहेत ना, आणि आईही आहे. त्यांना काय वाटतं आम्हाला कळत नाही? अगं, त्यांना विदुलाचा हक्क हवाय. कशासाठी? तर फ्लॅट वैजयंतीच्या नावावर आहे ना, तो आपोआप मिळेल. पण मी यांच्याशी बोलणार आहे, यांना सांगणार आहे आपणही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊया. सरळ वकिलाकडून नोटीस पाठवूया आणि तो फ्लॅट रिकामा करायला सांगूया. काकू, काय झालं? मी काही चुकीचं बोलतेय का? नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मला आश्चर्य वाटलं, कारण काकू अहो, किती बदललाय तुम्ही. क्षणभर मला वाटलं माच बोलतायत. मुक्ता, अगं आयुष्यभर इतक्या ठेचा खाल्ल्या, मग आता शहाणपण यायला हवं ना. आणि मला कळलंय मुक्ता, आपण फक्त ठरवायला हवं. नवीन सुरुवात कुठूनही करता येते आणि मी ती करणार आहे, घरातही आणि बाहेरही. खरंच काकू? खरंच काकू, ऍक्च्युली बरेच दिवसांपासून मी विचारीन म्हणते, आमच्या नवीन बिझनेस मध्ये कधी आम्हाला मदत लागली तर तुम्ही कराल? मुक्ता, अगं हे काय विचारणं झालं? मी नक्की करेन मदत. खरंच कराल? अगं खरंच करेन. वाव, दॅट्स ग्रेट. काकू, तुमचा विश्वास बसणार नाही, पण आम्हाला तुमचा खूप आधार वाटेल. थँक्यू सो मच. मी आत्ता ज्योतीला सांगून आले. काय चिडलात का काय माझ्यावर? हो. का? का म्हणजे काय? मोठ्याने ओरडलास आणि मी हरले. मी या पुढं गळ्यात साऊंड सिस्टीमच बसवून घेणार, बटन दाबूनच सगळं ओरडणार. असं काय झालं? रागवलेत का विदुला ते? सांगा, ह्यांना सांगा. अगं, हा मोठ्याने ओरडला आणि मी हरले. गाडी चालवत होते तर त्या ट्रॅफिक पोलिसने मला पकडलं. तुम्ही गाडी चालवत होतात? हो. रस्त्यावर? नाही ग, कम्प्युटरवर. कम्प्युटरवर गाडी चालवता येते? हो, कम्प्युटरवर काहीही करता येते. कम्प्युटरवर पोळ्या लाटता येतात, भाजी करता येते, सारं काही येतं कम्प्युटरवर. मला वाटलं फक्त अभ्यासच करता येतो की काय. असं काही नसतं, कम्प्युटरवर सगळं करता येतं.
कळलं? तुला सांगते मी, हा. जर पुन्हा बाजूला बसून ओरडलास ना तर बाजूला बसायलाच देणार नाहीये मी. मग मी उभा राहीन. मला शिकवाल? हो, पण त्याच्यासाठी तुला इंग्लिश शिकावं लागेल. हा. मला येतं की इंग्लिश? म्हणजे बघा, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज राणी. कसं आहे, इंग्रजी एवढं सोपं नसतं. मी इंग्रजी शिकलेलो आहे आणि ते पण मुक्ताताईकडनं. धाड धाड आणि फाडफाड इंग्लिश एकाच टायमाला शिकलोय. इंग्रजी कसं असं हळू बोलायचं. म्हणजे बाजारातनं भाजी आणली का मग काय म्हणशील तू? इज देअर ऑफ द व्हेजिटेबल ऑन द मार्केट ऑफ द हे दुकान शॉप. आलं लक्षात? आणि मग आपल्याला आणखी एखादी गोष्ट बोलायची असेल तर म्हणायचं व्हॉट इज, समजा एखादा आपल्याला म्हणायचं असलं, समजा असं व्हॉट इज हे, मी काय करतो ना, कॉम्प्युटर शिकवता शिकवता इंग्लिश शिकून घे ना तुला. त्याला काय ना. राकेश सर आती हूँ. या. वडसावळे आपल्याला स्टेशनरी सप्लाय करतात त्या प्रभाकर बिर्जेंचा फोन आला होता. त्यांना त्यांचा चेक अजूनही मिळालेला नाहीये. मला वाटतं गेल्या आठवड्यातच सही केली होती मी, हो ना? सर, सागर सरांनी तो चेक थांबवायला सांगितलाय. का? सर, गेल्या 2 महिन्यात बिर्जेने जी स्टेशनरी सप्लाय केली ती खूपच इन्फेरियर क्वालिटीची आहे. त्या बाबतीत आपण त्यांना 2-3दा पत्र पाठवली, फोनवरून इन्स्ट्रक्शन सुद्धा दिल्या की त्यांनी त्यांचा माल रिप्लेस करावा म्हणून. त्यांनी त्यांचा माल रिप्लेस तर केला नाहीच, उलट चेक द्या म्हणून तगादा लावत आहेत. वडसावळे, माझं बिर्जेंशी बोलणं झालंय. मला वाटतं आपल्या कंपनीचंच काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. त्यांनी नेहमीच्याच कंपनीकडनं सुपिरियर क्वालिटीचाच माल पाठवला होता. सर, पण तसं असेल तर ते एकदा मीटिंगला काय येत नाही? सागर सरांनी त्यांना भेटायला सुद्धा बोलवलं होतं, पण ते आलेच नाही. वडसावळे, जसे आपल्या ऑफिसमध्ये तुमचे सागर सर आहेत ना, तसेच आता राकेश सर सुद्धा आहेत. हे लक्षात ठेवायचं. आणि यापुढे मी सांगेन तसंच झालं पाहिजे. आज संध्याकाळी बिर्जे मला भेटणार आहेत, त्यांचा चेक घेऊन या. पण सर, बिर्जेंशी आपलं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे कंपनीचं नुकसानच होईल. पुन्हा तेच. हे बघा भडसावळे, कंपनीचं नुकसान कशात आहे, फायदा कशात आहे, याची काळजी मला वाटतं तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. बिर्जेंचा चेक लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. या आता. येस सर. कोण हवंय तुम्हाला? काय चाललंय? कोण पाहिजे? काय करताय? काय काय चाललंय? काय कोण आहे तुम्ही? काय 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 चाललंय? काय चाललंय?
राहिलं विचारतो तुला. ए, कांदा कांदा थांब. कोणाची माणसात तुम्ही, कोणाची माणसात? ऑफिस तोडलंय, उद्या येऊन तुला तोडेल, समजलं? अरे दिसत नाही काय? विनायक साहेब, हे कोणी केलं हे सगळं? सांगतो एक मिनिट. काय झालं साहेब? हे काय साहेब, तुम्हाला टच करायची कुणाची हिंमत कशी झाली साहेब? दोघ जण कुणीतरी आले होते आणि त्यांनी म्हणजे आता ते दोघे जण गेलेत ते असते. ठीक आहे साहेब, पण तुम्ही ओके आहात ना? चला आपण डॉक्टरकडे जाऊया. अरे पण हे सगळं ऑफिस असं झालं. जाऊ दे ना साहेब, तुम्ही ठीक आहात ना? अशी आपण 100 ऑफिस उभी करू. पण तुम्ही ओके आहात ना? चला सर, डॉक्टरकडे जाऊया आपण. चल, मी त्यांना शोधून काढेन. सावकाश. तुम्ही ओके आहात ना? मासाहेब, आज तुमच्या पश्चात अमृत डेअरीच्या ऑफिसमध्ये यायला खूप विचित्र वाटतंय. तुमच्या विल प्रमाणे कंपनीचे महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही मला दिलाय आणि त्यामुळे मी आता नाकारू शकत नाही. यापुढे या अमृत डेअरीचा उत्कर्ष हेच माझं ध्येय असेल. तुमची शपथ घेऊन सांगतो मासाहेब.